बातमी नागपूरमधून। नागपुरात सकाळ समूहाच्या नागपूर आवृत्तीने कॉफी टेबल बुकचं प्रकाशन केलंय। सकाळ गौरव गाथाच्या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीच्या हस्ते मान्यवरांना गौरवण्यात आलं। आणि त्यामुळे आसामपासून ते आज मोठ्या इमारतीपर्यंतचा प्रवास या शाळेने गाठलाय। आज 3,500 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात। नेहमीच आपलं परखड मत मांडणारे मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधी याचिकेला समर्थन केलंय। सरकार विरोधातील याचिका टाकणारे लोक हे समाजात हवेत, त्यामुळे राजकीय लोकांना शिस्त लागते। जे काम मंत्री नाही करू शकत ते न्यायालयाच्या आदेशाने होते, असं विधान गडकरी यांनी केलंय। भंडाऱ्यातील पालांदूरच्या मरहेगाव या ठिकाणी विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। विहिरीमध्ये बंद पडलेला मोटार पंप दुरुस्तीसाठी बाहेर काढण्यासाठी शेतकरी विहिरीमध्ये उतरला असताना ही घटना घडली आहे। नागपुरातील जरीपटका पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान बेजनबाग ग्राउंड जवळ दरोड्याची तयारी करणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे। आरोपींकडून लोखंडी तलवार, चाकू, टॉमी, त्याचप्रमाणे मिरची पावडर, टॉर्च असं साहित्य जप्त करण्यात आलंय। पुढील तपास पोलीस करतात। बुलढाण्याच्या जिल्हा रुग्णालयातील MRI मशीन धुळखात पडलाय आणि गेल्या 1.5 महिन्यांपासून हे मशीन युनिट अद्याप बंदच आहे। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातील प्रकार आहे। MRI युनिटचं उद्घाटन कोण आणि केव्हा करायचं याचा निर्णय न झाल्याने ही मशीन धुळखात पडल्याची माहिती आहे। यवतमाळच्या योजनेचा लाभ देण्याचं आमिष दाखवून 14 ते 15 मजुरांच्या खात्यातून कोट्यवधींची उलाढाल केली आहे। या प्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ते फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।